नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट ओरिएंटेड अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आजचा आपला जो टॉपिक आहे, उद्या आपली SSCची बोर्डाची परीक्षा आहे. त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कोणकोणती काळजी घ्यावी, तुम्ही नक्कीच तर उत्तम तयारी केलीच असणार, पण शेवटच्या क्षणी ज्या गोल्डन टिप्स असतात, तुमचे मार्क्स अजून कसे वाढतील या पद्धतीनं मी प्रयत्न केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दिवशी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्या तुम्ही आत्मविश्वास वाढवायला तुम्हाला मदत करतील. चला तर मग न वेळ घालवता आपण बघूया. पहिली जी टिप्स आहे तो आपण लगेच पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. टिप्स क्रमांक 1. आता पहिली गोष्ट काय करायची आहे, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आज रात्री पुरेशी झोप घ्यायची. काय विद्यार्थी काय करतात, आज रात्री खूप अभ्यास करतात, थोडंसं सकाळी लवकर उठत नाहीत. त्यामुळे काय करतात, रात्रभर अभ्यास केल्यानं परीक्षेला जो आपला मेंदू आहे अजिबात व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, आज तुमचा मेंदू थकल्यासारखा होईल. त्यामुळं आणि आपण परीक्षेत लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे आता आपण काय करायचे, 7 ते 8 तास शांतपणे झोप घ्यायची आणि लवकरात लवकर सकाळी उठून थोडासा आपल्याला अभ्यास करायचा. टिप्स नंबर 2. सकाळी फ्रेश राहा, हलका नाश्ता करा. बरोबर, परीक्षेच्या दिवशी लवकर उठायचं आहे, फ्रेश व्हा आणि हलका आपल्याला थोडासा ऊर्जा देईल असा नाश्ता करा. जर तुम्ही उपाशी असाल तर परीक्षेत लक्ष लागणार नाही आणि तुम्ही जास्त जड पदार्थ खाल्ला तर झोप येऊ शकते. त्यामुळे काय करायचं आहे, फळं असतील, ड्रायफ्रूट्स असतील किंवा दूधसारखा हलका आहार घ्यायचा आहे. 2 नंबरची टिप्स हे लक्षात ठेवा. टिप्स नंबर 3. परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी पोचा. आता काय आहे की परीक्षेच्या ठीक किमान 30 मिनिट आपण आधी पोचलं पाहिजे. ऐनवेळी गडबड झाली की ट्रॅफिकमुळं उशीर होऊ शकतो, त्यामुळे टेन्शन वाढेल. शांत परीक्षा सुरू होण्याच्या आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि आत्मविश्वास ठेवा. त्याच्या आधी काय करायचं आहे, आपण सेंटरवर जाऊन 30 मिनटं शांतपणे बसायचं आहे. त्यामुळं आपण परीक्षेच्या आधी ठीक किमान 30 मिनटं आधी पोचावं. आपल्याला आता टिप्स नंबर 4 बघायचं आहे. त्यामध्ये टिप्स नंबर 4मध्ये काय सांगितले, पेपर सुरू करण्यापूर्वी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचा. आता काय करायचं, लगेच आपल्या हातामध्ये पेपर आला का काय करायचं, सर्वप्रथम 5 मिनटं पूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचून घ्यायचं. कोणता प्रश्न सोपे आहेत, कोणते प्रश्न अवघड आहेत, कुठे जास्त वेळ जाऊ शकतं, याचा थोडाफार आपण अंदाज करायचा आणि त्या पेपरनुसार आपण टाईम मॅनेजमेंट जे पुढचं आहे, कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यावा, काय करावं, हे आपण थोडंसं पहिल्या 5 मिनटात टाईम मॅनेजमेंट करून घ्या आणि पेपर काळजीपूर्वक वाचा पहिल्यांदा, नंतर सोडवा. टिप्स क्रमांक 5. आता काय करायचं आहे बघा, पेपर लिहिताना उत्तर कसं लिहायचं. प्रत्येक वेळी काय करायचं आहे, प्रत्येक वेळी उत्तरासाठी मुख्य मुद्दे अधोरेखित करा, त्याच्याखाली अंडरलाईन करून घ्यायचे. मोठ्या उत्तरामध्ये पॉईंट्स, डायग्रॅम, टेबल्स, शेवटी उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासली पाहिजे. आपण डायग्रॅम्स काढल्या पाहिजेत. आता जर 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर तो 3-4 पॉईंटमध्ये लिहिला पाहिजे, कारण पॉईंट ज्यावेळी टाकून लिहित असतो त्यावेळी आपल्याला सुटसुटीत दिसतं आणि पेपर चेक करणाऱ्याला पण चांगलं वाटतं. त्यामुळं आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. आपण जे अधोरेखित मुद्दे आहेत त्यालासुद्धा अंडरलाईन करून घ्यायचे आहे. हा हे उत्तर लिहिताना हे काय करावं, हे टिप्स नंबर 5. आत्मविश्वास ठेवा आणि निकाल उत्तमच लागेल. आता सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, आत्मविश्वास ठेवायचा आहे. आपण जे 1 वर्ष मेहनत केलेली आहे ती व्यवस्थितरित्या आपल्या त्या 3 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला लिहायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षा देताना नर्वस होऊ नका. चुका झाल्या तर घाबरू नका, पुढे जा, पुढच्या प्रश्नावर फोकस करा. तुम्ही मेहनत घेतली आहे त्यामुळे निकाल देखील चांगलाच येईल, कारण आपण जे 10वीचं वर्ष आहे त्या 10वीच्या वर्षामध्ये
आपण चांगला अभ्यास केल्यामुळं आपले चांगले मार्क्स येतील. त्यामुळं आत्मविश्वास डगमवू द्यायचा नाही, कारण आपण आत्मविश्वास ठेवून पुढच्या प्रश्नावर फोकस करायचा आहे. एखादा प्रश्न येत नसेल तर सोडा, त्याच प्रश्नामध्ये टेन्शन घेऊन बसू नका. पुढच्या प्रश्नाकडे वळा आणि आत्मविश्वास ठेवून पेपर सोडा. रिझल्ट ओरिएंटेड अकॅडमीकडून सर्वप्रथम उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या यशासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. जिद्द आणि मेहनत आणि आत्मविश्वासाने यश नक्कीच मिळेल. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. बिलीव्ह इन युअर सेल्फ. यू कॅन डू इट. थँक्यू. आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंटद्वारे कळवा. आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबवर. भरभरून प्रेम द्या या व्हिडिओला. आपण नेक्स्ट टाईम ब्लॅकबोर्डवर व्हिडिओ घेणार आहे. थँक्यू.